हॅलो एव्हरीवन. बायोलॉजी मधला नवीन लेसन आपण स्टार्ट केला आहे. बायो मॉलिक्युल्स. याच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलाय का कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण एक बेसिक युनिट कन्सिडर करतो, दॅट इज द सेल. And cell is composed of varieties of the chemicals. आणि त्या पूर्ण वेगवेगळ्या केमिकलचा आपण एक फ्लो चार्ट सुद्धा बघितला होता या पूर्ण बोर्डवर. मग त्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स, मायक्रोमॉलिक्युल्स, इनऑर्गॅनिक ज्याला आपण एलिमेंट्स म्हटलं होतं, मग त्याचे पण टाईप केले होते. त्यांना ट्रेस एलिमेंट, आणखी काय मॅक्रो एलिमेंट्स. तर अशा पद्धतीनं पूर्ण व्हेरियस केमिकलचा एक पूर्ण चार्ट आपण डिस्कस केलाय. आता फ्रॉम दॅट कम्प्लीट चार्ट ओनली सिलेक्टेड केमिकल्स वी आर गोइंग टू स्टडी. आपल्याला त्यातल्या प्रत्येक केमिकलचं डिटेलमध्ये स्टडी नाही करायचं आहे. आपल्याला त्यातले जे महत्वाचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत, जे या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहेत या लेसनमध्ये, आपण त्यावर जास्तीत जास्त काय करू, फोकस करू. ठीक. तर basic unit, that is cell, is made up of many chemical. Among that, the complex chemicals, complex compound म्हणून आपण त्याला under our study are known as biomolecules, किंवा आपण त्याला नाव दिलं होतं पॉलिमर्स. काय नाव दिलं होतं आपण त्याला? पॉलिमर्स. तर असे कोणकोणते पॉलिमर आपल्याला स्टडी करायचे आहेत पाहून घ्या. तर बायोमॉलिक्युल्स इन द सेल are mainly of the 4 types, that is carbohydrate, nucleic acid, proteins and lipids, किंवा जरा फॅट्स म्हटलं तरी चालेल. याचा सिक्वेन्स इकडे तिकडे स्टडी तुम्ही करू शकता. म्हणजे असं काही नाही आहे की बा कार्बोहायड्रेटच्या नंतर न्यूक्लिक ऍसिडच स्टडी केला पाहिजे, त्याच्यानंतरच प्रोटीन. पुस्तकामध्ये कार्बोहायड्रेटच्या नंतर लिपिड्सचा पोर्शन दिलाय, पण आपण आपल्या पद्धतीने त्याला स्टडी करू, जेणेकरून तुमचा इंटरेस्ट त्या लेसनमध्ये वाढेल. ठीक आहे. तर असे 4 बायोमॉलिक्युल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. अमॉंग दीज 4 बायोमॉलिक्युल, दी कार्बोहायड्रेट, न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन आर कॉल्ड एज दी मॅक्रोमॉलिक्युल्स. या तीनही मॉलिक्युलला काय म्हणायचं तुम्हाला? मॅक्रोमॉलिक्युल्स. कारण आपण बघितलं होतं की या तीनही मॉलिक्युलमध्ये मॉलिक्युलर साईज जी असेल, मॉलिक्युलर वेट जे असेल, इट इज लार्जर दॅन दॅट ऑफ दी लिपिड्स. ठीक आहे. आणि जो लिपिड असतो हा आपण मायक्रोमॉलिक्युल मध्ये कन्सिडर करतो. तर असो, पण तरी एका बेसिक सेलमधले जर आपण कंपोजिशन पाहिलं तर त्याच्यामध्ये हे 4 कॉम्प्लेक्स कंपाऊंड असायलाच पाहिजे. जरी हा मायक्रो असला तरी त्याच्या स्ट्रक्चरल अरेंजमेंट जेव्हा आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इट इज ऑल्सो सो मच कॉम्प्लेक्स. तर असे 4 बायोमॉलिक्युल स्टडी करायचे आहेत: कार्बोहायड्रेट, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन अँड लिपिड्स. आता जर आपण याला पॉलिमर कन्सिडर करून राहिलो आहे है ना, कार्बोहायड्रेट हा सुद्धा पॉलिमर आहे, न्यूक्लिक ऍसिड पॉलिमर आहे, प्रोटीन पण आहे, लिपिड पण आहे. मग एव्हरी पॉलिमर इट इज मेड अप ऑफ मोनोमर. कारण हे आपण डिस्क्राईब करून दिलं होतं की पॉलिमर म्हटला म्हणजे इट इज नथिंग बट दी कॉम्प्लेक्स वन, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. अँड एव्हरी कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज मेड अप ऑफ सिम्पलर वन, सिंपल कंपाऊंड्स. मग जे सिंपल, किंवा आपण त्याला सिंपल युनिट म्हणू, म्हणजे लक्षात राहण्याकरता सोपं जाईल. सिंपल युनिट मोनोमर, कॉम्प्लेक्स युनिट पॉलिमर. पॉली म्हणजे मेनी. ज्या केमिकल कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त युनिटचा संच असेल, ग्रुप असेल, क्लस्टर असेल, त्याच्यामध्ये बॉन्डिंग असेल, अशा कंपाऊंडला आपण पॉलिमर म्हणतो.
मग कार्बोहायड्रेट जर समजा पॉलिमर आहे तर याला बनवणारा जो युनिट असेल, जो बेसिक युनिट असेल, त्याला काय म्हणाल तुम्ही? मोनोमर. तर त्या मोनोमरचे नावं लक्षात ठेवायचे. कार्बोहायड्रेट्स आर मेड अप ऑफ शुगर और सॅकॅराइड. म्हणजे हा काय झाला त्याचा मोनोमर. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हा जो चार्ट आपण आता पाहून राहिलो या ठिकाणी की दीज आर द पॉलिमर्स अँड दीज आर द मोनोमर्स. If nucleic acids are the polymer, then they are made up of nucleotides. ओके. न्यूक्लिओटाइड काय आहे, कशापासून तयार होते, काय काय केमिकल कंपोजिशन आहे, एव्हरीथिंग वी विल सी इन डिटेल. फक्त इथं लक्षात ठेवा की न्यूक्लिओटाइड हा असा युनिट आहे जो इन कॉम्बिनेशन विथ 1000 मॉलिक्यूल, खूप सारे मॉलिक्यूल एकत्रित येऊन ते काय बनवतील? न्यूक्लिक ऍसिड नावाचा कॉम्प्लेक्स बनवतात. Proteins are made up of amino acids, and finally lipid, it is made up of fatty acids and glycerol. Okay, so these are the polymer and monomer we are going to study in detail. ठीक आहे. इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला समजला असेल. आता यातला एक पहिला जो पार्ट आहे बायोमॉलिक्यूल मधला, दॅट इज कार्बोहायड्रेट, आपण स्टार्ट करूया. फर्स्ट बायोमॉलिक्यूल स्टडी करता आहोत आपण, दॅट इज कार्बोहायड्रेट. पहा आता आपल्याला पाहायचं आहे इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याचं केमिकल कंपोजिशन, त्याच्यानंतर टाइप्स आणि मग फंक्शन. अशा गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत प्रत्येक बायोमॉलिक्यूल्स बद्दल. Now what are the carbohydrates? पहा, कोणत्याही प्रकारचं जेव्हा आपण फूड कन्सिडर करतो, प्रत्येक बायोमॉलिक्यूलचं स्वतःचं एक सिग्निफिकन्स असेल. कार्बोहायड्रेट म्हटला तर इट इज रिलेटेड टू दी एनर्जी सोर्स. सेलला जर एखाद्या ऍक्टिव्हिटी करता एनर्जीची आवश्यकता असेल तर सेल कार्बोहायड्रेट्सवर डिपेंड राहील. इट इज द डायरेक्ट सोर्स ऑफ द एनर्जी प्रोडक्शन. जो एटीपी प्रोडक्शन आपण म्हणतो, मेन एनर्जीचा जो एनर्जी करन्सी दिसते सेल, लिव्हिंग सेलची, तर त्याला आपण एटीपी कन्सिडर करतो. मग एटीपी तयार होते कसा, कुठून तयार होतो? तर बाय द ब्रेकडाऊन ऑफ व्हॉट? कार्बोहायड्रेट्स. म्हणजे याचं सिग्निफिकन्स इथंच समजून घ्या की बॉडीला ऍक्टिव्हिटी करता, सेल म्हणा किंवा बॉडी म्हणा, ऍक्टिव्हिटीज करता एनर्जी रिक्वायरमेंट आहे अँड दॅट एनर्जी इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. मग त्याचे टाईप जेव्हा आपण पाहू तेव्हा लक्षात येईल की कोणत्या फॉर्म पासून किती आणि कशी एनर्जी तयार होते. ठीक आहे. सो दीज आर द important points of the carbohydrates. Now let's study what are these. Carbohydrates are the basic compounds of कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. 4 बायोमॉलिक्युल्स आपण स्टडी करून राहिलो. त्या 4ही बायोमॉलिक्युल मधले बेसिक कंपाऊंड जर कोणी विचारले, बेसिक एलिमेंट्स, नॉट कंपाऊंड, कंपाऊंड तर हे बनतील, तर ते 3 कोणते लक्षात ठेवाल? कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. या तिघांच्या शिवाय बायोमॉलिक्युल बनत नाही. दिस इज द बेसिक केमिकल कंपोजिशन ऑफ एव्हरी बायोमॉलिक्युल. ओके, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. पण आता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे, त्याचा रेशो किती आहे, किती मॉलिक्युल्स कार्बनचे आहेत, किती हायड्रोजनचे आहेत, यावर डिपेंड राहते त्या बायोमॉलिक्युलचा फॉर्म्युला आणि त्याचं स्ट्रक्चर. कार्बोहायड्रेट कन्सिडर करता का, तर याचा जनरल फॉर्म्युला असतो मित्रांनो, इट इज CH2O by N. लक्षात येईल फॉर्म्युला. म्हणजे N नंबर ऑफ कार्बन
तर n नंबर ऑफ H2 ऑक्सिजनचा सुद्धा n नंबर. आता समजा एक्झाम्पल घेऊ आपण. n म्हणजे काय, तर इट इज हिअर n मीन्स इट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल, इफ वी कन्सिडर n इज इक्वल टू 6, है ना, समजा एखादा कार्बोहायड्रेटचा टाईप आपण स्टडी करून राहिलो आणि त्यामध्ये या यांचा नंबर आपण 6 कन्सिडर करा. एक बेसिक जे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला माहित आहे, ते आपण घेऊन राहिलो. तर काय फॉर्म्युला होईल, C6H twice N 2 multiplied by 6, it will be 12 and O6. So C6H12O6, it is the glucose. आणि सगळ्यांच्या परिचित मॉलिक्युल आहे ग्लुकोज. बरोबर. आपल्या ब्लड मधली जी शुगर असते, ब्लड शुगर, इट इज कॉल्ड एज व्हॉट, ग्लुकोज. लक्षात ठेवा हे त्याचे डेफिनेशन्स. ब्लड शुगर इज कॉल्ड एज ग्लुकोज. आणि प्रत्येक पर्सन मध्ये याचं पर्सेंटेज ठरलेलं आहे. इट शुड बी अप टू 95 मिलीग्राम पर 100 ml ऑफ ब्लड. 100 ml ब्लड असेल तर त्याच्यामध्ये 95 मिलीग्राम काय पाहिजे, शुगर, किंवा आपण त्याला ग्लुकोज म्हणतो. अर्थात त्याची क्वांटिटी थोडीशी वाढली अप टू 140 मिलीग्राम 150, तरी ती नॉर्मलच असतं. पण जेव्हा 150 मिलीग्राम पेक्षा जास्त वाढते, मग त्याला आपण डायबिटीज कन्सिडर करतो. आहे की नाही सिग्निफिकन्स. म्हणजे स्टडी करून राहिलो बायोमॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये मग केमिकल्स आले, कार्बोहायड्रेट, कशाशी संबंधित पाहून राहिलो, लिव्हिंग सेल. मग लिव्हिंग सेल सोबत त्याचा संबंध आला, याचा अर्थ डेफिनेटली इट इज रिलेटेड विथ द बायोलॉजिकल वर्ल्ड, इट इज रिलेटेड टू द मेडिकल वर्ल्ड. हे रिलेशनशिप तुम्ही जोडली का आपला एक इंटरेस्ट डेव्हलप होतो की यस, कार्बोहायड्रेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, सिग्निफिकंट फॉर अस, अँड वी हॅव टू स्टडी देम इन डिटेल. असं महत्व लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. तर या ग्लुकोजचं डायरेक्ट कनेक्शन आहे कशाशी, डायबिटीज. मग त्याला कंट्रोल कसं करायचं, काय आहे तो पार्ट नंतरच्या लेसनचा राहील. तर इथं एक ग्लुकोज एक्झाम्पल कन्सिडर करून तुमच्या लक्षात आलं असेल की कार्बोहायड्रेटचा हा जो फॉर्म्युला त्यांनी दिलाय, CH2A/N, किंवा काही बुकमध्ये असे देऊ शकतात CN. या N प्रत्येक या एलिमेंटला काय करा, मल्टिप्लाय करावे, CN H2N and ON. आता याच्यामध्ये ठरलेलं आहे की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याचा जो रेशिओ आहे 1:2:1. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन याचा रेशिओ असतो 1:2. जर कार्बनची संख्या 1 असेल तर हायड्रोजनची संख्या त्याची डबल पाहिजे. ऑक्सिजनची कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे, आपण पाहू ना जेव्हा एक्झाम्पल पाहू. पण असं एक बेसिक फॉर्म्युला त्याचा लक्षात ठेवाय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इन रेशिओ ऑफ 1:2:1, दॅट विल बी दी कार्बोहायड्रेट्स. हे तर झालं त्याच्या बेसिक बद्दल. आता बघू आपण याच्या काही प्रॉपर्टीज असतात, त्याचे काही टाइप्स असतात आणि कशाच्या आधारावर करायच्या. आता पहा, ॲज वी हॅव सीन, कार्बोहायड्रेट्स आर द पॉलिमर्स ऑफ शुगर और सॅकॅराइड्स. म्हणजेच शुगर किंवा सॅकॅराइड हा जो आहे याला आपण मोनोमर किंवा युनिट ऑफ द कार्बोहायड्रेट म्हणू शकता. आणि तसंही केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये जर आपण पाहिलं की कार्बोहायड्रेट्स मीन्स व्हॉट, दीज आर दी. आपल्या पुस्तकामध्ये एक स्टेटमेंट मांडला का पहिलंच, द वर्ड कार्बोहायड्रेट मीन्स हायड्रेट्स ऑफ द कार्बन. दे आर कॉल्ड एज हायड्रेट्स ऑफ द कार्बन. म्हणजे कार्बन नावाचा जो एलिमेंट आहे तो हायड्रेट्स म्हटला म्हणजे H2O. सो कार्बन अलॉंग विथ H2O ग्रुप इन कॉम्बिनेशन कॉल्ड टू बी दी कार्बोहायड्रेट्स. लक्षात राहील का. म्हणजे त्याच्या नावातच डेफिनेशन आहे की व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स, हायड्रेट्स ऑफ दी कार्बन. म्हणजे बरोबर तो फॉर्म्युला होईल CH2O. अर्थात मग याचे मॉलिक्युल नुसार त्याचा प्रकार बदलेल. सगळे कार्बोहायड्रेट एकसारखे थोडीच असतील, प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा, प्रत्येकामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स वेगवेगळे असतील, त्याचं मॉलिक्युलर वेट असेल स्पेसिफिक. तर अशा पद्धतीनं याचा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला पाहायचा आहे. त्याच्यानंतर व्हेन वी स्टडी दी क्लासिफिकेशन,
हा सगळ्यात महत्वाचा पार्ट राहील पेपरच्या दृष्टिकोनातून. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कसं करायचं आहे क्लासिफिकेशन? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ शुगर युनिट्स. आता हे शब्द माहित करून घ्या तुम्ही की शुगरलाच सॅकॅराइड म्हणतात, आणि शुगर आणि सॅकॅराइड काय आहे? कार्बोहायड्रेटचा युनिट आहे, कार्बोहायड्रेटचा मोनोमर आहे. मोनोमर पॉलिमर समजलं काय राव? पॉलिमर म्हणजे काय आहे? इट इज जस्ट लाईक द नेकलेस. समजा हे पूर्ण नेकलेस आहे, याला मी म्हणालो पॉलिमर. अँड द नेकलेस इज मेड अप ऑफ मेनी बीड्स. याच्यामध्ये असणारे हे मणी आहेत, समजा याला आपण बीड्स म्हणतो. मग वन बीड म्हणजे काय? तर वन मोनोमर, वन युनिट. असे खूप सारे युनिट कनेक्ट झाले का त्याला आपण म्हणतो काय बनला? पॉलिमर. सो पॉलिमर इट इज द कॉम्प्लेक्स, मोनोमर इज द सिम्पलर वन. मोनोमर म्हणजे सिंगल युनिट आणि पॉलिमर म्हणजे मेनी युनिट्स. ठीक आहे. सेल जर सिंगल युनिट आहे तर बॉडी झाली पॉलिमर, मेनी युनिट्स. टर्म्स क्लिअर करणं आवश्यक आहे, हेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये मदत करेल. तर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ शुगर युनिट्स कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड ॲज. पहा आता, मोनोसॅकॅराइड्स, किती सोप्या डेफिनेशन्स आहेत. मोनोसॅकॅराइड, द कार्बोहायड्रेट हॅव्हिंग वन युनिट ऑफ व्हॉट? शुगर. ओके. सेकंड वन disaccharides, and last one will be the polysaccharides. ठीक है. These are all the types of carbohydrate which are made according to the number of sugar units present in the carbohydrate. मोनोसॅकॅराइड म्हटलं म्हणजे मेड अप ऑफ वन युनिट ऑफ शुगर. Here there are 2 units of sugar and here many units of sugar. आता ऍक्च्युअल जर आपण क्लासिफिकेशन पाहिलं तर या कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन केलं जाते सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये येतात मोनोसॅकॅराइड आणि डायसॅकॅराइड, आणि हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यामध्ये येत असतात मित्रांनो ऑलिगोसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड. आता यामध्ये काय डिफरन्स आहे? हे तर फिक्स आहे की मोनोसॅकॅराइड म्हटलं म्हणजे मेडअप ऑफ, मोनो मीन्स सिंगल. शुगरचा एक युनिट आहे मोनोसॅकॅराइड, शुगरचे 2 युनिट आहे त्याला डायसॅकॅराइड. मग 2 पेक्षा वर. इफ कार्बोहायड्रेट इज मेड अप ऑफ 2 to 9 युनिट्स ऑफ शुगर, 2 to 9, देन इट इज कॉल्ड एज ऑलिगोसॅकॅराइड. ठीक आहे. आता हे आपल्या एवढं सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये त्यांनी, पण तरी तुमच्या माहिती करता एक असू द्या. ठीक आहे. तर हा झाला कोणता? ऑलिगोसॅकॅराइड. पण तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं तर माहित असायला पाहिजे इट इज द टाइप ऑफ complex carbohydrate made up of 2 to 9 units of the sugar, that is oligosaccharide. आणि पॉलिसॅकॅराइड म्हटलं तर याच्यामध्ये असतात अप टू 1000 मॉलिक्युल्स ऑफ दी शुगर. तो असेल तुमचा पॉलिसॅकॅराइड. म्हणजे यावरचे जे युनिट असतील 2 पासून तर 9 पर्यंत 9 युनिट ऑफ शुगर असेल तर तो कोणताही ऑलिगोसॅकॅराइड. 2 असेल तर डाय, 1 असेल तर मोनो. यापेक्षा जास्त जर युनिट असले तर इट इज द पॉलिसॅकॅराइड. इट इज हायली कॉम्प्लेक्स टाइप ऑफ द कार्बोहायड्रेट्स. तर हा एक बेसिक पार्ट होता महत्वाचा, माहित असू दे. नाउ वी विल
ड्रॉ द कम्प्लीट चार्ट ऑफ दिस कार्बोहायड्रेट. नंतर आपण त्याला डिटेलमध्ये काय करू, स्टडी करू. पहा आता, लक्ष द्या. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, नंबर ऑफ शुगर युनिट्स. ऑन द बेसिस ऑफ number of sugar. पहा आता, फर्स्ट टाइप आहे त्याच्यातला मोनोसॅकॅराइड्स, देन डायसॅकॅराइड्स है ना, पॉली सॅकॅराइड्स. परत याच्या डेफिनेशन्स पण आपल्या ब्रॅकेटमध्ये माहित पाहिजे. मोनोसॅकॅराइड मीन्स मेड अप ऑफ वन युनिट. Here 2 units and here many units. आता बघूया आपण याच्या प्रॉपर्टीज. पहा, जेव्हाही एखादा केमिकल कंपाऊंड स्टडी केला जातो तेव्हा तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी कराव्या लागतात. हा ना, एखादा केमिकल नेचरमध्ये डिस्कवर झाला किंवा सपोज त्याचं फाइंडिंग कोणीतरी केलंय, ऑलरेडी एक्झिस्टेड, पण त्याला शोधून काढलाय कोणतरी की सच टाइप ऑफ केमिकल वॉज फाउंड. तर त्या केमिकलला डायरेक्ट त्याचं अप्लिकेशन नाही केलं जात. स्टार्टिंगला काय करतात, त्या केमिकलच्या प्रॉपर्टीज, एखादा सबस्टन्स आहे त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातील, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, आणि मग डिसाईड केलं जाईल की व्हेदर दॅट केमिकल इज बेनिफिशियल फॉर अस ऑर इट इज हार्मफुल. समजा एखादा केमिकल आहे पण तो पॉइझनस आहे किंवा टॉक्सिक आहे, तर अशा वेळेस इट इज नॉट डायरेक्टली अप्लाइड फॉर द ह्युमन वेलफेअर. इट इज नॉट डायरेक्टली यूज फॉर ऑन द ह्युमन ऑर ॲनिमल बॉडी. त्याला चेकिंग केलं जाईल, टेस्ट केलं जाईल आणि नंतर मग तो अप्लाय केला जाईल. जसं आता व्हॅक्सिन चालू आहे कोरोनाबद्दल, ती व्हॅक्सिन डायरेक्टली ॲनिमल म्हणजे ह्युमन बिंगवर नाही एक्सपेरिमेंट केली जात. त्याचं सुरुवातीला जे लोअर मॅमल्स असतात त्याच्यावरती त्याचं टेस्टिंग केलं जाते. इफ इट इज सेफ मग त्याला अप्लाय करतात कशावरती, ह्युमन बिंगवर. आणि तेही सिलेक्टेड काही व्यक्तींवर एक्सपेरिमेंट करतात, त्याला अनालाइज करतात, त्याचे रिझल्ट्स पाहतात आणि नंतर कधी हे पूर्ण रेस म्हणजे पॉप्युलेशन, देन इट इज अप्लाइड फॉर द पॉप्युलेशन. तर अशी एक पूर्ण प्रोसिजर असते पहा एखाद्या केमिकलच्या डिस्कव्हरी नंतर आणि त्याच्या अप्लिकेशन पर्यंत. सो हिअर आफ्टर स्टडींग दी टाइप्स अँड द क्लासिफिकेशन कार्बोहायड्रेट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो प्रॉपर्टी ऑफ एव्हरी कार्बोहायड्रेट रिटर्न हिअर. मोनोसॅकॅराइडची प्रॉपर्टी काय असेल, डायसॅकॅराइडची काय असेल, अँड ऑफ दी पॉलिसॅकॅराइड. ठीक आहे. आता पहा, मोनोसॅकॅराइड म्हटलं तर दीज आर दी क्रिस्टलाइन, sweet in taste, soluble in water. डायसॅकॅराइड मध्ये सुद्धा ह्याच प्रॉपर्टी प्रेझेंट राहतात. कोणकोणत्या, स्वीट इन टेस्ट, सोल्युबल इन वॉटर. फक्त पॉलिसॅकॅराइड असं आहे की याच्यामध्ये म्हटलंय पहा, इट इज टेस्टलेस अँड इनसोल्युबल इन वॉटर. एखादा केमिकल वॉटर सोल्युबल आहे आणि वॉटर इनसोल्युबल आहे, याचा आपल्याला काय फायदा तोटा असेल, है ना. समजा आता हा कार्बोहायड्रेट आपण बघून राहिलो, पण हा जो मोनोसॅकॅराइड असेल इट इज सोल्युबल इन वॉटर, डायसॅकॅराइड सोल्युबल इन वॉटर. ह्याच प्रॉपर्टी या ठिकाणी रिपीट करायच्या ना. ही सुद्धा प्रॉपर्टी इथं लागू पडते, ही सुद्धा. मग आता काय बेनिफिट असेल. फॉर एक्झाम्पल, वी आर कन्झ्युमिंग समथिंग, फूड मटेरियल वी आर टेकिंग, देन अवर बॉडी गो फॉर द डायजेशन ऑफ दॅट. ब्रेकडाऊन केलं जाईल आणि ब्रेकडाऊनच्या नंतर कोणतेही जेव्हा फूड आपण कन्झ्युम करतो तर त्याला डायरेक्टली ऍब्सॉर्ब बॉडी करत नाही, त्याला ब्रेकडाऊनच केलं जाईल, त्याला डायजेस्टच केलं जाईल.
कशा करता डायजेशनची गरज आहे? कारण जी रिक्वायरमेंट बॉडीची असते, जर समजा सेलला मोनोसॅकराइडची रिक्वायरमेंट असेल तर मग पॉलिसॅकराइड ऍब्सॉर्ब कशाला केलं जाईल? आणि तसंही आपल्या माहिती करता द एव्हरी सेल इज लिमिटेड बाय दी प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट विल डिसाइड दॅट विच सबस्टन्सेस शुड डायरेक्टली एंटर द सेल ऑर नॉट. म्हणजे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची परमिशन घ्यावी लागते एखाद्या सबस्टन्सला टू एंटर द सेल, आणि ते डिपेंड असते सेलच्या रिक्वायरमेंट, सेलच्या डिमांडवर. मग ह्या जर दोन शुगर वॉटर सोल्युबल आहेत, त्याला डायरेक्टली बॉडी ऍब्सॉर्ब करू शकते, कार्बोहायड्रेट डायरेक्टली ऍब्सॉर्ब होणार नाहीये. मग आपण जर समजा आलूची भाजी खाल्ली, इट कंटेन दी स्टार्च इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिसॅकराइड. डायरेक्टली डायजेस्ट नाही होत, इट शुड बी ब्रेकडाऊन. त्याला ब्रेकडाऊन करून सिंपल शुगरमध्ये कन्वर्ट केलं जाईल, म्हणजेच ग्लुकोजमध्ये, आणि नंतर कुठं ब्लड मध्ये आपल्या ग्लुकोजची लेवल मग मेंटेन केली जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा एक प्रवास असतो पहा कार्बोहायड्रेट्सचा. सो दीज आर द मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मोनो, डाय अँड दी पॉलिसॅकराइड्स. आता परत जर आपण मोनोसॅकराइडवर फोकस केला, आता सध्या फक्त आपण मोनोसॅकराइडचा पार्ट पाहू, हे तर डिटेलमध्ये पाहायचंच आहे. ऑन द बेसिस ऑफ मोनोसॅकराइड, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, कारण कोणताही कार्बन कंपाऊंड जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण पाहून राहिलो, इट इज मेड अप ऑफ कार्बन. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर नोन टू बी दी ऑर्गॅनिक. आपण ऑर्गॅनिकच पाहून राहिलो. कार्बोहायड्रेट ऑर्गॅनिक आहे, प्रोटीन आहे, न्यूक्लिक ऍसिड आहे, लिपिड्स आहे. तर कार्बनची संख्या त्याच्यामध्ये किती राहते? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम दीज मोनोसॅकराइड. आता डाय आणि पॉलिसॅकराइड नाही, तो पार्ट नंतर बघू. आता फक्त आपल्या फोकसमध्ये काय आहे? मोनोसॅकराइड. तर त्याच्यामध्ये कार्बन नंबर किती आहे त्याच्यावरून त्याचे परत क्लासिफिकेशन केलं जाते, है ना. दिस कार्बन नंबर मे बी 3. If carbon number are 3, carbon number may be 4, carbon may be 5, carbon and number of carbon may be 6 or 7. इथपर्यंत आपल्याला पाहायचे. आता पहा, if monosaccharide have 3 carbon atoms in its structure, in its formula, then they are called as trioses. What are called as trioses? Then if number of carbon atoms are 4, they are called as tetroses. तुम्हाला आहेच अल्केन मध्ये वगैरे 5 कार्बन असतील तर त्याला आपण काय म्हणतो? येस, पेंटोजेस. हियर हेक्सोजेस अँड हियर हेप्टोजेस. Okay, so in this way we have classified only the monosaccharides. स्टार्टिंगचं क्लासिफिकेशन कोणाचं होतं? कार्बोहायड्रेटचं. शुगर पासून तयार होतात. मग शुगरची युनिट किती आहे? मोनोसॅकराइड, डाय आणि ट्राय किंवा पॉली. मग परत मोनोसॅकराइड तर पाहून राहिलो डिटेलमध्ये. मग त्याच्यामध्ये कार्बनचे ॲटम किती आहे, कार्बनची संख्या किती आहे? 3 कार्बन असतील. तुम्हाला सांगा 1 आणि 2 पासून कोण सुरुवात नाही केली. कार्बोहायड्रेटमध्ये बेसिक कार्बोहायड्रेट हा 3 कार्बन पासून तयार होतो. 2 वाला नाही आहे आपल्याजवळ. मग आपण सुरुवात तिथूनच करू. सो ऑफ द 3 कार्बन नंबर असतील तर त्याला आपण ट्रायोजेस, टेट्रोजेस अँड सो ऑन. मग आता परत याचे तुम्हाला एक्झाम्पल्स पाहिजेत मित्रांनो. दीज आर द सिंपल शुगर्स. मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड एज सिंपल शुगर्स. याचं आपल्याला फार महत्व असते मित्रांनो. आता ट्रायोजेस मध्ये एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्लिसराल्डिहाइड. टेट्रोजेस मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे एरिथ्रोज. ठीक आहे. देन पेंटोजेस मध्ये हा जो आहे हा आपल्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये सुद्धा येणार आहे. पेंटोजेस मेड अप ऑफ 5 नंबर ऑफ कार्बन्स. याचे एक्झाम्पल मित्रांनो रायबोज,
एक दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवा, डीऑक्सीरायबोज. डीएनए आरएनए जे आपण स्टडी करतो तर डीऑक्सीरायबोज पासूनच डीएनए बनतो. डीएनए डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड, म्हणजे त्याच्यात शुगर जी कोणती असेल, डीऑक्सीरायबोज. रायबोज म्हटलं तर तो आरएनए मध्ये प्रेझेंट राहतो. याचे पण तुम्हाला स्ट्रक्चर्स आहेत त्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये. हेक्झोजेस, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते मित्रांनो, बेसिक आहेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज. याचा पण सिग्निफिकन्स राहील. जेव्हा आपण रेस्पिरेशन चॅप्टर पाहू किंवा फोटोसिंथेसिस बघू तेव्हा दोघांमध्ये ग्लुकोजचं सगळ्यात जास्त सिग्निफिकन्स तुम्हाला पाहायला मिळेल. हेप्टोजेस मध्ये एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, दॅट इज द सिडोहेप्ट्युलोज. कन्फ्युज होऊ नका, नावं नवीन येणारच आहेत कारण आपण एक्झाम्पल्स पाहून राहिलो. ठीक आहे, तर या प्रत्येक केमिकलचा जो जो केमिकल आपण इथं मांडलाय, फ्रॉम ग्लिसरॉल्डिहाइड अप टू सिडोहेप्ट्युलोज, यातला प्रत्येक केमिकल प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसच्या दरम्यान तयार होतो. याचा एक तुम्हाला केल्विन सायकल म्हणून टॉपिक येईल त्या लेसनमध्ये, आणि डिटेलमध्ये बघूया आपण. त्याच्यात रिॲक्शन्स पण राहतील आणि त्यात हे केमिकल कसे बनतात ते वन बाय वन आपण डिस्कस करणारच आहोत. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट ओनली मोनोसेकेराइड. ठीक आहे, याचे बाकीचे पण काही एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला ते नंतर देऊन देईल. तर सध्यापुरतं तुम्ही हा लक्षात ठेवा, यातल्या प्रत्येक केमिकलचं सिग्निफिकन्स असेल है ना. ग्लुकोज असेल, सिडोहेप्ट्युलोज असेल, एरिथ्रोज आणि ग्लिसरॉल्डिहाइड. फक्त सध्या लक्षात हे ठेवा की 3 कार्बन नंबर असतील त्याला आपण ट्रायोजेज म्हणू. एक्झाम्पल इज दिस. आणि अशा पद्धतीचे असे बरेचसे एक्झाम्पल आणि त्याचा चार्ट मी तुम्हाला नंतर देऊन देईल. ठीक आहे, बाकीचं आपण नंतर पाहू.